गटनेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनोज जरांगेंना सबुरीचा सल्ला दिलाय। मराठा आरक्षणासाठी सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले। फडणवीसांच्या काळात आरक्षण दिलं होतं, मात्र ते टिकूच शकलं नाही। आता ही माहिती सरकारने 10% आरक्षण दिलंय असं गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे। तर हैदराबादच्या नोंदीसाठी थोडं वेट अँड वॉच करावं लागेल असंही ते म्हणाले। गुलाबराव पाटील यांनी जरांगेंना संयम ठेवण्याचं आवाहन केलंय। सरकार पाहिजे त्या परिणाम होईल अशा पद्धतीचे कामं करतात। आपण 10% रिझर्वेशन सरकारने दिले। आदरणीय देवेंद्रजींच्या काळामध्ये सुद्धा रिझर्वेशन दिलं होतं, पण नंतरच्या काळात ते टिकलं नाही। आताही सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी, दोघं उपमुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने 10% रिझर्वेशन दिलेलं आहे। पुढचाही तोडगा काढण्याकरता सरकार सक्रिय आहे, पण शेवटी हैदराबादच्या नोंदी आणायचं असेल तर थोडं वेट अँड वॉच करावं लागेल। मला तरी असं वाटतं की भावबंदकी ज्या आहेत त्याप्रमाणे प्रेमाने राहणारे ओबीसी आणि मराठा समाजात यांच्यामध्ये जास्त मन कटुता होऊ नये म्हणून दोघाच बाजूंनी शांतता पाळली पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।